चालू करा माईक। मनपाचं भंगार चोरणाऱ्याला अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा। बड़ी बड़ी बाता, अरे बड़ी बड़ी बाता, बड़ी बड़ी बाता। अरे गली गली में शोर है, सुनील महाजन चोर है, गली गली में शोर है, सुनील महाजन चोर है। अरे मेरूंचे प्रसिद्ध बोर सुनील महाजन चोर, अरे मेरूंचे प्रसिद्ध बोर सुनील महाजन चोर, चोर सुनील महाजन चोर, अरे चोर चोर सुनील महाजन चोर, मेरूंचे प्रसिद्ध बोर सुनील महाजन चोर। मागील आठवड्यामध्ये पोलीस यंत्रणा आणि माध्यमांच्या जागरूकतेमुळे एक फार मोठी घटना जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये घडली। ही घटना अत्यंत अकल्पनीय आहे। या घटनेच्या आधारे ज्या पद्धतीने माध्यमांमधून माहिती येते त्या माध्यमांच्या माहितीच्या आधारे महानगरपालिकेच्या गिरणा पंपिंग, दापोरा पंपिंग आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या अशा एकंदरीत तत्सम मालमत्तांचं जवळपास कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ही चोरीला गेल्याचं आढळलं आहे। मी सर्वप्रथम माध्यमांचं आणि पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करतो की त्यांनी या भंगार चोरीला सगळ्या जळगावकरांच्या समोर आणलेला आहे। जळगाव महानगरपालिकेच्या आणि पर्यायानं 6 लाख जळगावकरांच्या मालकीचं कबाडाच्या आड लपून जे गव्हाड लबाडांनी कमवलंय त्याला माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने जनतेच्या समोर आणलेलं आहे। एकंदरीत लोकप्रतिनिधी हे जनतेच्या हिताचे रक्षणकर्ते असतात, परंतु ज्यावेळी तेच लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या हिताचे भक्षणकर्ते होतात त्याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण हे आहे। ही जर घटना सगळ्यांनी ऐकली तर सर्व 6 लाख जळगावकर अत्यंत धक्कादायक माहितीने अत्यंत सुन्न झालेले आहेत। हा जो प्रकार आहे, ही जी घटना आहे ही धक्कादायक आहे, निंदनीय आहे, निषेधार्ह आहे, तितकीच लज्जास्पद आहे आणि लाजिरवाणी आहे। उपमहापौरांचे माजी महापौर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेच्या जळगाव महानगरच्या उमेदवार यांचे पती व जळगाव शहराचे माजी उपमहापौर, जळगाव शहराचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन हे या कोट्यवधी रुपयांच्या भंगार चोरीचे सूत्रधार असल्याची माहिती माध्यमांमधून आलेली आहे आणि पोलीस यंत्रणेने उघड केलेली आहे। आमची अशी मागणी आहे की या भंगार चोरांमुळे आणि विशेष करून माजी विरोधी पक्ष नेत्यासारख्या लोकप्रतिनिधीने जे हे काम केलेलं आहे हे 6 लाख जळगावकरांची मान खाली घालणारं आहे। जळगावच्या इतिहासातील संपूर्ण लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीवर कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे, जर सूत्रधार माजी उपमहापौर सुनील महाजन हे असतील तर ते फरार आहेत, त्यांना तातडीने पोलीस यंत्रणेने अटक केली पाहिजे। महानगरपालिका प्रशासनाकडे देखील आमची मागणी आहे की हा जो भ्रष्टाचार किंवा ही जी चोरी उघड झालेली आहे कोट्यवधी रुपयांची, ही चोरी हिमनगाचा दृश्य भाग आहे असं आम्हाला वाटतं। म्हणजे याच्या कैक पटीनं जास्त मोठी चोरी आणि कैक पटीने जास्त मोठा अपहार आणि भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मालमत्तेचा झाला असण्याची दाट शक्यता आहे। आणि ही संपूर्ण चोरी जी आहे, किती रुपयांची मालमत्ता चोरी झालेली आहे, किती रुपयांचा अपहार झालेला आहे आणि जळगावकरांचा किती कोटी रुपयांचा तोटा किंवा चोरी झालेली आहे हे महानगरपालिका प्रशासनाने समोर येऊन जळगावच्या जनतेसमोर मांडलं पाहिजे। पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासनाने कुठेही कोणत्याही प्रलोभनाला बळी न करता या भंगारचोर प्रवृत्तीला समोर आणलं पाहिजे। जळगाव महानगरच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आदरणीय राजू मामा भोडे यांच्या मार्गदर्शनात आणि आमच्या नेत्या जिल्हाध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई पेंडाळे यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक बंधू भगिनींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या भंगारचोर प्रवृत्तीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माननीय पोलीस अधीक्षकांना अशी विनंती व आवाहन करतो की या भंगार चोरांना तातडीने अटक केली पाहिजे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्व दोषी समोर आले पाहिजेत। जळगावकर जनतेचे 6 लाख जळगावकर जनतेचे जे कोणी दोषी आहेत ते दोषी जळगावकर जनतेच्या समोर आले पाहिजे अशी आमची मागणी आहे।